तुम्ही घरी बसून तुम्हालाही वाटत असेल की आपला स्वतःचा एक चांगला व्यवसाय असावा, आपण पैसे कमवावेत, बरोबर. प्रत्येकाला एक पार्ट टाईम बिझनेस करायचा असतो किंवा साईड बिझनेसमधनं पैसा कसा येईल याकडे फोकस करायचा असतो. तुम्हाला सुद्धा अपेक्षा असेल की आम्ही घरी बसून पैसा कमावा, आम्ही भरपूर जास्त पैसे कमवावेत. जर तुमची सुद्धा इच्छा असेल की आम्ही पैसे कमवावेत, चांगली लाईफस्टाईल जगावी, आमचे सगळे स्वप्न पूर्ण व्हावेत, तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला मी घेऊन आलो आहे. तुम्हाला काय करायचं आहे, हा व्हिडिओ बघायचा आहे. या व्हिडिओमध्ये मी 3 बिझनेस आयडिया तुम्हाला देणार आहे. या 3 बिझनेस आयडियाचा वापर करून तुम्ही सुद्धा तुमच्या घरी बसून आरामात हे बिझनेस चालू करू शकतात. यासाठी तुम्हाला थोडं स्किलची गरज असेल आणि इव्हन तुम्हाला थोडं लोकांशी बोलायचं एक तुमच्याकडे कम्युनिटीसुद्धा असायला हवी किंवा तुम्हाला कॉन्टॅक्ट करता यायला हवा, जेणेकरून तुम्ही इझिली लोकांसोबत इंटरॅक्शन करून त्यातनं पैसा कमवू शकतात. तर आजच्या ह्या 3 बिझनेस आयडिया आहेत ज्यातनं तुम्ही आरामात 50,000 ते 1,00,000 रुपये कमवू शकतात. ते कसं कमवता येईल या सगळ्यासुद्धा गोष्टी तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, हा व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे आणि या व्हिडिओमध्ये दिलेल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इम्प्लिमेंट करायच्या आहेत. तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. सगळ्यात पहिली बिझनेस आयडिया काय येते की तुम्ही कॉन्टेंट क्रिएटर बना. ह्या ठिकाणी तुम्हाला कोणताही बॉस नाही आहे किंवा कोणीही तुम्हाला काही सांगणार नाही आहे. तुम्हाला तुमच्या स्किलवर, तुमच्या नॉलेजच्या बेसवर तुम्हाला तुमचा हा बिझनेस उभा करायचा आहे. या ठिकाणी काय करायचं आहे, कॉन्टेंट क्रिएट करायचं आहे. म्हणजे काय, तर तुम्हाला व्हिडिओज बनवायचे आहेत. तुम्हाला सोशल मीडियावर तुमची स्वतःची ऑथॉरिटी तयार करायची आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. यामध्ये तुम्ही 3 प्रकारचं कॉन्टेंट बनवू शकतात. एक एंटरटेनमेंट कॉन्टेंट बनवू शकतात, एक इन्फॉर्मेशन कॉन्टेंट बनवू शकतात आणि एक एज्युकेशनल कॉन्टेंट बनवू शकतात. यामध्ये तुम्हाला अगोदर फिक्स करायचं आहे की कोणत्या याच्यात कॉन्टेंट बनवायचं. म्हणजे आपल्याला लोकांना हसवायचं आहे का, मग ते एंटरटेनमेंट कॉन्टेंटमध्ये झालं. लोकांना आनंद द्यायचा आहे का, ते एंटरटेनमेंट कॉन्टेंटमध्ये झालं, बरोबर. आता इन्फॉर्मेशनमध्ये कसं की तुम्ही लोकांना काहीतरी इन्फॉर्मेशन देताय की समजा एक सॅमसंगचा मोबाईल हा कसा वापरता येईल, बरोबर, की हा सॅमसंगचा मोबाईल तुम्ही जर घेतला तर याचा तुम्हाला काय फायदा होतील, ह्या सॅमसंगचा मोबाईल आहे याचा कॅमेरा कशा पद्धतीने यूज करू शकतात तुम्ही, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ॲज अ इन्फॉर्मेशन देऊ शकतात, बरोबर. त्यानंतर पुढचं येतं एज्युकेशनल चॅनल. एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्ही काय करू शकतात, समजा एखादा मॅथ सब्जेक्ट आहे तर मॅथ सब्जेक्ट तुम्ही शिकवू शकतात, बरोबर. तुम्ही डिजिटल मार्केटिंग शिकवू शकतात. तुम्ही तुमच्याकडे जे काही नॉलेज असेल ते नॉलेज तुम्ही त्या ठिकाणी शेअर करू शकतात. हे तुम्ही एज्युकेशन देताय, म्हणजे लोकांना काय त्या गोष्टीचं नॉलेज घेत आहे. तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, कम्युनिकेशन, मराठी कसं बोलायचं किंवा शुद्ध मराठी कशी, हे सुद्धा तुम्ही लोकांना शिकवू शकतात, बरोबर. जर ह्या पद्धतीने जर तुम्ही कॉन्टेंट क्रिएट केलं, तुमचं सोशल मीडिया ग्रो केला, याच्यावर तुमचे फॉलोअर्स वाढले की मग तुम्ही काय करू शकतात, तुम्ही स्पॉन्सरशिप घेऊ शकतात, ॲफिलिएट मार्केटिंग करू शकतात किंवा तुम्ही कोणत्याही वेगवेगळ्या पद्धतीने जसं तुमचे प्रोडक्ट असतील, सर्व्हिस असतील, ते सुद्धा विकून त्या ठिकाणी पैसे कमवू शकतात. तर ही सगळ्यात पहिली आपली बिझनेस आयडिया झाली, कॉन्टेंट क्रिएशन. आता दुसरी बिझनेस आयडिया येते ती म्हणजे डिजिटल कोचिंग. आता हे डिजिटल कोचिंग काय, सगळ्यात महत्त्वाचं, डिजिटल कोचिंग सगळ्यात ट्रेंडी विषय आहे आणि यातनं लोक लाखो करोडो रुपये कमावत आहेत. आपल्याला जर यामध्ये इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल, यातनं पैसा कमवायचा असेल, तर आपल्याला कोणत्या ना कोणत्या एका सब्जेक्टमध्ये एक्सपर्ट होणं गरजेचं आहे. एक्सपर्ट म्हणजे काय, समजा आपल्याला काय करायचं, लोकांना नॉलेज द्यायचं आहे, ऑनलाईन लोकांना शिकवायचं आहे. तुम्हाला जर तुमचं कम्युनिकेशन चांगलं असेल, पर्सनॅलिटी चांगली असेल, तुम्हाला इंग्लिश कम्युनिकेशन चांगलं असेल, तुमचं एखाद्या सब्जेक्टमध्ये एक्सपर्टीज असेल, जसं की MPSCमध्ये भरपूर सब्जेक्ट शिकवतात, UPSCमध्ये सब्जेक्ट शिकवतात किंवा नीट जे यामध्ये भरपूर सब्जेक्ट शिकवले जातात. तुम्हाला काय करायचं आहे, त्यामधला सुद्धा एखादा पॉईंट पकडायचा आहे किंवा जे काही मेक मनी ऑनलाईन आहे, फायनान्स आहे, ह्यातमधनं कोणताही एक टॉपिक असा पकडायचा जो टॉपिक तुम्ही लोकांना शिकवू शकतात आणि त्या बदल्यात लोक तुम्हाला पैसे देऊ शकतात. तुम्हाला सिंपल फंडा या पद्धतीने जायचं आहे. तुम्हाला ऑनलाईन त्या लोकांना शिकवायचं आहे. तुमचे कोर्सेस तयार करू शकतात, तुम्ही वेबिनार घेऊ शकतात, तुम्ही वर्कशॉप करू शकतात आणि त्यातनं तुम्ही लोकांना तुमचं जे काही नॉलेज असेल, जे काही स्किल असेल ते देऊ शकतात. त्या बदल्यात त्यांच्याकडनं तुम्हाला आरामात पैसे मिळू शकतात. म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही तुमचा एक नवीन बिझनेस घरी बसून करू शकतात. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला इंटरनेट आणि एक लॅपटॉपची गरज लागेल. म्हणजे तुम्हाला फक्त झूमचा ॲक्सेस करता यायला पाहिजे, तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचता यायला पाहिजे. एकदा काय तुम्ही लोकांपर्यंत पोहोचलात, लोक तुमच्याकडे आली की त्यांना तुम्ही शिकवू शकतात ऑनलाईन पद्धतीने. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला बाहेर जायची गरज नाही, तुम्ही ऑनलाईन लोकांपर्यंत पोहोचू शकतात, ऑनलाईन लोकांना ट्रेनिंग देऊ शकतात आणि त्यातनं पैसे कमवू शकतात, बरोबर. आता येतं तिसऱ्या नंबरला काय, तुम्ही डिजिटल सर्व्हिसेस विकू शकतात. आता यामध्ये डिजिटल सर्व्हिसेसमध्ये वेबसाईट डिझायनिंग, ग्राफिक डिझायनिंग, व्हिडिओ एडिटिंग, त्यानंतर तुम्ही ॲड्स मॅनेजमेंट करू शकतात, त्यानंतर तुम्ही लँडिंग पेजेस डिझाईन करून देऊ शकतात, त्यानंतर ईमेल मार्केटिंग करून देऊ शकतात, लोगो डिझायनिंग करून देऊ शकतात, ग्राफिक डिझायनिंग करून देऊ शकतात. तुमच्याकडे व्हरायटी ऑफ गोष्टी आहेत. इवन तुम्ही लोकांचे ऑनलाईन पद्धतीने त्यांचा सेल्स वाढवण्यासाठी तुम्ही त्यांना ऑनलाईन
म्हणजे फक्त त्यांचं कसं, सर तुमचा मी हा जो काही बिझनेस आहे यामध्ये तुमचे जे काही कस्टमर्स असतील मी त्यांना कॉल करून आपल्या प्रोडक्ट आपल्या सर्व्हिसची माहिती देते. म्हणजे ॲज अ तुम्ही टेलिकॉलरसुद्धा ऑनलाईन पद्धतीने करू शकतात. यातनं सुद्धा तुम्हाला पैसा मिळू शकतो, चांगल्या कमिशन तुम्ही कमवू शकतात. इवन ॲफिलिएट मार्केटिंगसुद्धा तुम्ही सर्व्हिस देऊन लोकांकडनं पैसे घेऊ शकतात. वेबसाईट डिझायनिंग आहे, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित लक्ष घातलं तर यातनं सुद्धा तुम्हाला पैसे मिळू शकतात. जर तुम्ही CA असाल, तुम्ही वकील असाल तर तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा डिजिटल ऑनलाईन पद्धतीने त्यांना सर्व्हिसेस देऊ शकतात. टॅक्स भरण्यासाठी किंवा नवीन कंपनी रजिस्ट्रेशन करण्यासाठी, MSME रजिस्ट्रेशन करण्यासाठी किंवा CSC सेंटर असतात त्या पद्धतीच्या सर्व्हिस देऊ शकतात. आधार अपडेट करणं, अशा सगळ्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात. ह्या जर गोष्टी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने जरी सर्व्हिस द्यायची सुरुवात केली तरी तुम्ही आरामात पैसे कमवू शकतात. यातनं सुद्धा तुम्हाला लाखो रुपये कमावता येतील. फक्त तुमचं थोडंसं डोकं लावावं लागेल आणि तुम्हाला प्रॉपरली तुमची वेबसाईट बनवावं लागेल, प्रॉपरली तुम्हाला ॲड्स लावावं लागतील आणि जेणेकरून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचलाल तर ऑटोमॅटिकली तुमचा बिझनेससुद्धा ग्रो होईल. कारण तुमचा प्रोडक्ट जोपर्यंत, तुमची जी काही सर्व्हिस आहे ती जोपर्यंत लोकांना विकली जाणार नाही तोपर्यंत तुम्हाला पैसा मिळणार नाही. त्यामुळे तुमचा प्रोडक्ट किंवा तुमची सर्व्हिस ही लोकांपर्यंत कशी पोहोचवता येईल याकडे सुद्धा तुम्हाला फोकस करणं गरजेचं आहे. यातनं 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि सोबतच तुम्ही चांगला पैसासुद्धा अर्न करू शकता. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 3 बिझनेस आयडिया बघितल्या. एक म्हणजे कॉन्टेंट क्रिएशन, दुसरी डिजिटल कोचिंग आणि तिसरी काय, डिजिटल सर्व्हिसेस आपण सेल करू शकतो. तर या 3 बिझनेस आयडियामधनं कोणती ना कोणती एक बिझनेस आयडिया तुम्ही फिक्स करा आणि तुमचा बिझनेस चालू करू शकतात. याविषयी तुम्हाला डिटेल्स व्हिडिओ पाहिजे असेल तर ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेले आहेत, ते तुम्ही बघू शकतात. किंवा आपण यासाठी स्पेशली अजून ट्रेनिंगसुद्धा कंडक्ट करणार आहोत. त्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जायचं, क्लिक करायचं आणि आपल्या कम्युनिटीला जॉईन व्हायचं, जेणेकरून तुम्हाला फ्री ट्रेनिंगचा ॲक्सेससुद्धा त्या ठिकाणी मिळून जाईल. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला कोणते व्हिडिओज बघायचे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच आपला हा जो काही यूट्यूब चॅनल आहे याला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारांना सुद्धा शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.